आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण करण्यात आलेली आहे। बीडच्या तुरुंगात कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण करण्यात आली आहे। महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून ही मारहाण झाल्याचं कळतंय। सुरेश धस यांनी देखील या दाव्याला आधार दिलेला आहे। कराडने एका केसमध्ये अडकवल्याचा मारहाण करणाऱ्यांना राग होता आणि याच रागातून म्हणजे खोट्या केसमध्ये अडकवल्याचं शल्य मनात होतं आणि तसाच आरोप करत ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे। सुरेश धस यांनीही तशीच प्रतिक्रिया TV9 सोबत बोलताना दिलेली आहे। गित्ते गँगकडून कराडवर हल्ला करण्यात आला। महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण करण्यात आली आहे। त्यामुळे नागपूर किंवा अमरावती जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना शिफ्ट करण्यात यावं अशी मागणी आता सुरेश धस यांनी केलेली आहे। आपण पुन्हा एकदा महेंद्र मुधोळकर यांच्याकडे जाऊयात। महेंद्र, सौरभ, आताच बघितलं आपण जे भाजप आमदार आष्टीचे सुरेश धस आहेत यांनी पण तशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि यांनी दुजोरा दिलेला आहे की अक्षय आठवले असेल किंवा महादेव गित्ते असेल या दोघांनी देखील वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला मारलेला आहे। जास्त काय नाही, मात्र 2-4 चापटा मारलेले आहेत असं त्यांनी सांगितलं। तर एवढंच नाही तर जेलमध्ये जर अशा पद्धतीने जर मारहाण होती तर जेल सुरक्षेचा प्रश्न देखील आता एवढ्याच मोठ्या याच्यावर चव्हाट्यावर येणार आहे। त्यामुळे दुसरी मागणी देखील त्यांनी केलेली आहे की अमरावतीच्या कारागृहामध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकरांना आता स्थलांतरित करावं, तिथं रवानगी करावं अशी मागणी येते। एकंदरीत बघता 8 दिवसापासून अक्षय आठवले आणि महादेव गित्ते आणि वाल्मिक कराड यांच्यात बाचाबाची होत असल्याची जी माहिती आहे आता सूत्रांकडून येते। मात्र ही बाचाबाची होत असताना जो कारागृह प्रशासन आहे ते गंभीर का झालं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला गेला आहे। जर मारहाण हातापायी तिथं झाली, एखादी जर हातामध्ये कुठला शस्त्र किंवा कुठली वस्तू आली असती तर पुढे काय झालं असतं याचा विचार करणे फार अवघड आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड असतील किंवा सुदर्शन घुले असतील या दोघांनाही आता रुग्णालयात नेतील का किंवा मारहाण जर कमी असेल तिथं अतिरिक्त पोलिसांची कुमक घेऊन त्या ठिकाणी काही दुसरी व्यवस्था करतील का हे पाहणं गरजेचं आहे। 8 दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टी होत असताना प्रशासन काय करत होतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आता समोर येतोय। सौरभ, बरोबर महेंद्र, पण यामध्ये अशा पद्धतीची घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती यापूर्वी सुद्धा आणि तशी घटना झाली सुद्धा। यापुढेही तशी शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अमरावती किंवा नागपूर जेलमध्ये शिफ्ट केलं जावं अशी भूमिका सुरेश धस यांनी आता TV9शी बोलताना बोलून दाखवली आहे। नक्कीच सौरभ, हा गंभीर विषय आहे। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण हे राज्यात खळबळ उडवून देणारा हा प्रकरण घडलेला होता आणि याच्यामधले सगळे जे आरोपी आहेत बीडच्या कारागृहामध्ये जे आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। काल परवाच सरकारी वकील उज्ज्वल निकम त्या ठिकाणी आले होते। त्यांनी पहिली सुनावणी जी आहे ती केली आणि त्यानंतर आता दुसरी सुनावणी काही आठवड्यात ते पूर्ण होणार आहे। मात्र ह्या सगळ्या गोष्टी होत असताना प्रशासन जेलमधलं काय करत होतं, एकीकडे वाद आतमध्ये होत होता, अक्षय आठवलेकडून वारंवार धमक्या जात होत्या, हे जात असताना मग प्रशासन काय करत होता हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि आता जे सुरेश धसांनी जे मागणी केली त्या मागणीप्रमाणे आता नागपूर किंवा अमरावती जेलमध्ये आज किंवा उद्या यांची शिफ्टिंग करतील का, हे शिफ्टिंग करत असताना कारागृहांचे काही नियम आहेत, काही कायदे आहेत, वरिष्ठ पातळीवरनं याच्यावर काही विचारविनिमय करून काही प्रस्तावित निर्णय सादर केला जातो का, हे सगळं बघणं आता आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। मात्र अशा पद्धतीनं पहिल्यांदाच कुठंतरी 2 गट आमने सामने आल्याचा हे समोर आलेलं आहे। आतापर्यंत या कारागृहामध्ये असे कधीही 2 गट, 2 आरोपींचे गट आमने सामने आलेले नव्हते, मारहाण झालेली नव्हती। मात्र गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला मारहाण कशी काय होऊ शकते हाही एक महत्त्वाचा आणि सुरक्षेचा मुद्दा समोर येतोय। सौरभ, महेंद्र, धन्यवाद या माहितीबद्दल। तर तुरुंगात आठवड्याभरापासून गित्ते, आठवले आणि कराड गँगमध्ये तणावाचं वातावरण होतं अशी माहिती आता पुढे येते आहे। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीडच्या तुरुंगात मारहाण झालेली आहे। महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून ही मारहाण झाल्याचं समजतंय। तर वाल्मिक कराडनं खोट्या केसमध्ये अडकवल्याचा मारहाण करणाऱ्यांना राग आहे। गित्ते आणि आठवले कराड आणि गित्तेच्या अंगावर धावून गेले। सुरुवातीला बाचाबाची झाली आणि त्यानंतर या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं। जेल प्रशासनाकडून याला कोणताही अजून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाहीये, पण अशी मारहाण झाल्याची माहिती आपल्यापर्यंत आल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय। आठवड्याभरापासून दोन्ही गटात जेलमध्येच वाद सुरू होता। आज सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान नाश्त्याच्या वेळी ही हाणामारीची घटना घडलेली आहे।